FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय असेल सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ असतील कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषीविद्या. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसानवाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 43% राहू शकते. हवेचा ताशेवेग हा 3.8 किलोमीटर राहू शकतो. आकाश ढगाळ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, गुलाबी बोंडअळी ही कापूस पिकावरील एक मुख्य अशी कीड आहे. मागील वर्षापासून कापूस पिकावर या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कापूस पिकाची लागवड झाल्याच्या 45 ते 50 दिवसानंतर पात्या आणि फुले अवस्थेत पाहायला मिळतो. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. त्यांना डोमकळ्या असे म्हणतात. अशा डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास पाकळ्या एकमेकांना लाडीद्वारे जोडल्यासारखे दिसतात. सुरुवातीला प्रादुर्भाव झाल्यास सहजासहजी प्रादुर्भावाची लक्षणे दिसत नाही, कारण बोंड अवस्थेत अळी बारीक छिद्रांद्वारे बोंडामध्ये शिरते आणि त्यामध्ये आपली उपजीविका पूर्ण करते. असे बोंड कालांतराने उमलत नाही आणि उमलल्यास त्यामधील सरकी बोंडाला घट्ट चिकटून राहते, त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. व्यवस्थापन: कपाशी पीक फुलावस्थेत दर
आठवड्याने पिकामध्ये डोमकळ्या शोधून त्या नष्ट कराव्यात. मृद परीक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खतांचा वापर टाळावा. 5% निंबोळी अर्क किंवा ॲझाडायरेक्टिन 0.3%, 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी 20 झाडे निवडून प्रत्येक झाडावरील फुले आणि पात्या तसेच बोंडे यांची संख्या मोजून त्यात गुलाबी सेंद्रिय बोंडअळीग्रस्त फुले, पात्या आणि बोंडे यांची टक्केवारी काढावी. प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी 5%पेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. तसेच प्रत्येकी हेक्टरी 4 ते 5 फेरोमन सापळे लावावेत. 2 फेरोमन सापळ्यामधील अंतर 50 मीटर ठेवावे. सापळ्यात अडकलेले पतंग वेळेच्या वेळी नष्ट करावेत. पीक उगवल्यानंतर 105 दिवसांनी ट्रायकोग्रामा बॅक्टेरी अथवा ट्रायकोग्रामा चिरोनिस या परोपजीवी कीटकांची 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात प्रसारित करावीत. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर कीटकनाशकांची फवारणी करावी. यामध्ये किनॉलफॉस 20 AF 25 मिली किंवा क्लोरपॉयरिफॉस 20% प्रवाही 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव 5 ते 10% आढळून आल्यास थायोडिक कार्ब 75% भुकटी 20 ग्रॅम किंवा इंडोक्झा कार्ब 15.8% प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10%पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टिन बेन्झोएट 5% दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र कीटकनाशके जसे प्रोपेनोफॉस 40% अधिक सायपरमेथ्रिन 4% 20 मिली किंवा क्लोरपॉयरिफॉस 50% अधिक सायपरमेथ्रिन 5% 20 मिली किंवा सायपरमेथ्रिन अधिक इंडोक्झा कार्ब 10% SC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी. आताच आपण कृषीवाणीमध्ये गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. आजचा विषय आहे सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान. सहभागी तज्ज्ञ कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. निवेदन आहे किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, आज आपण जो आपला फोन इन कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आणि आजचा आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाशी संबंधित आपला विषय आहे तो आहे सुधारित पद्धतीने हरभरा लागवड तंत्रज्ञान. सर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सरांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि सर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हरभरा हे आपल्या भागातील रब्बीचं खूप महत्त्वपूर्ण पीक आहे. बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी अगदी आतापासून सोयाबीन, मूग, उडीद हे आणि काही शेतकरी अगदी कपाशी काढून सुद्धा हरभरा पीक घेत असतात. बरोबर. तर या वर्षीच्या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी कशा प्रकारे आता तयारीला सुरुवात करायला पाहिजे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
कारण की आता सोयाबीनची काढणी आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांची आटोपली आहे आणि शेतजमीन आता तयार करणे हरभऱ्यासाठी सुरुवात झालेली आहे. बरोबर. आता या हरभऱ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय काळजी घ्यायची किंवा शेतजमीन कशी तयार करायची याच्याबद्दल मी 1-2 शब्दात सांगतो. बघा, शेतजमीन तयार करताना ओलावा टिकून राहील या पद्धतीनेच आपल्याला शेतजमीन तयार करायची आहे. फार हरभऱ्यासाठी मशागत करून शेतजमीन तयार करू नये. मग शेतजमीन तयार करायची कशी? मुद्दा क्रमांक 1, ज्या शेतकऱ्यांची जमीन कडक आली असेल त्यांनी पंजी व पट्टा पास मारून आपली जमीन तयार करावी, किंवा ज्या शेतकऱ्यांची जमीन कडक नसेल त्यांनी सोयाबीन काढल्यानंतर लगेच रोटर मारून आपली जमीन तयार करावी. म्हणजे या दोन्ही पद्धतीने आपण जमीन तयार करू शकतो. बरोबर. सर, आता सगळ्यात सुरुवातीला आणि शेत जमीन झाली, कारण शेतकऱ्याचं फायनल असतं की मला या शेतात आता हरभरा घ्यायचा आहे. बरोबर. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं असं असते की हरभऱ्याच्या कोणत्या वाणाची निवड करावी. बरोबर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे, त्यामुळे ओलसुद्धा बऱ्यापैकी टिकून आहे. पण याचबरोबर काही समस्यासुद्धा येत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हरभराचे वाण निवडताना मर प्रतिकारक असे वाण निवडावे. यावर्षी मरचा प्रादुर्भाव थोडा जास्त राहील हरभऱ्यावरती, तर त्या कारणास्तव मर प्रतिकारक वाण आता कोणते आहेत बुवा? बाजारामध्ये उपलब्ध असलेला नवीन आलेला राजविजय 204, त्याला RVG 204 सुद्धा म्हणतो, फाउंडेशन अथवा प्रमाणित दोन्हीपैकी कोणते तरी बियाणे आपण एक घ्यावे. किंवा हा जर का नाही मिळाला तर ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, उशिरा लागवड करूची इच्छिता, त्यांनी फुले विश्वराज हा नावाचा सुद्धा वाण निवडू शकता. तिसरा एक आहे मेकॅनिकली हार्वेस्टिंग करण्याकरता, म्हणजे जिथे मजुरांची नितांत अडचण आहे अशा आणि हार्वेस्टरने काढण्यासाठी आपल्याला चांगला वाण पाहिजे, तर तिथे PDKV कणक नावाचा तुम्ही वाण निवडू शकता. ज्या शेतकऱ्यांकडे बारीक दाण्याचा म्हणजे विजयाप्रमाणे वाण लागत असेल तर मर रोगास प्रतिकारक असा PDKV कांचन हा एक वाण त्याच्यामध्ये आलेला आहे. वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी सुद्धा हा योग्य आहे. पैकी कोणताही वाण तुम्ही निवडू शकता. याशिवाय सुपरिचित असलेला जाकी हा सुद्धा वाण आहे, ज्यांचं कोरडवाहू आहे. फक्त जाकीला एक समस्या आहे की त्याच्यामध्ये मरचं प्रमाण थोडं जास्त आहे. तर वरीलपैकी आपण कोणताही वाण निवडू शकता. आपल्या अकोला जिल्ह्यासाठी हे सगळे वाण शिफारसीत आहेत. सर, आता वाणाचं जे महत्त्व आहे ते तर खरंच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत एक गोष्ट सांगितली की मर रोगाला तो प्रतिकारक असलाच पाहिजे. बरोबर. परंतु आता एक आणखी आहे की शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केव्हा सुरुवात करायला पाहिजे, म्हणजे ज्यांना आता शेती तयार आहे, आणि कुठपर्यंत तो पेरला गेला पाहिजे. बरोबर. आता योग्य पेरणीची वेळ जर का हरभरा पिकासाठी जर का बोलायचं गेलं तर योग्य पेरणीची वेळ आहे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपली हरभऱ्याची पेरणी झाली पाहिजे, आटोपली पाहिजे. मुद्दा क्रमांक 2 की याच्यासाठी मग एकरी बियाणं किती सोडायचं बुवा. बरोबर. आता वेळ याला म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये वेळेवर पेरणी, म्हणजे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीला वेळेवर पेरणी म्हणतात. या कालावधीत जर का हरभरा आपल्याला पेरायचं असेल तर बियाणं पडलं पाहिजे एकरी 30 किलो प्रमाणे. नंतर आहे की उशिरा पेरणीसाठी किती बुवा. मग आता 15 नोव्हेंबरच्या पुढे आपली पेरणी चाललेली आहे आणि आपल्याला मग बियाणं किती सोडायचं आहे, तर मग 15 नोव्हेंबर नंतर आपलं जसं जसं उशीर होईल तसं 10% प्रमाणे आपल्याला बियाणं वाढवायचं आहे. म्हणजे जिथं 30 किलो सोडत असू तिथं 33 ते 35 किलो आपल्याला बियाणं सोडावं लागेल. तर हे 2 मुद्दे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचे याच्यामध्ये घ्यायचं आहे. कॉल घेऊया. नाव सांगा. बळीराम पाटील, आपुती बुजुर्ग. आता तुमचा काय प्रश्न आहे ते सांगा. हे माझा प्रश्न आहे, सुधारित पद्धतीने नवीन वाण सांगा मग चांगले येणार. किती क्षेत्र हरभरा आहे तुमचा, आता किती पेरणार तुम्ही? 8 एकर आहे. 8 एकर. बरं. आपल्यासोबत कुलदीप देशमुख आहेत, कृषी विज्ञान केंद्र अकोला येथून. ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. नमस्कार. बघा, नमस्कार. आता हरभऱ्याची आपली लगबग चालू झालेली आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे हरभऱ्यासाठी कोणता वाण निवडावा हा तुमच्या समोरच नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांसमोर हा प्रश्न असतो. हां, आता हरभऱ्यामध्ये मी काही 1-2 नवीन वाण आणि नवीन जाती आलेल्या आहेत तो तुम्हाला सांगतो. थोड्याशा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा, एक नवीन वाण निघालेला आहे. पाण्याची उपलब्धता जर का तुमच्याकडे असेल, पाणी आहे. बरं. पाण्याची उपलब्धता जर का असेल तर आपल्याकडे राजविजय 204 हा नावाचा वाण आहे. प्लस अजून एक दुसरा वाण
राजविजय 204 नावाचा. हा, हा, दुसरा एक आहे फुले विश्वराज नावाचा. हा. तिसरा एक वाण आहे PKV कणक नावाचा. या 3 पैकी कोणताही एक वाण तुम्ही निवडू शकता. याशिवाय तुम्हाला सुपरिचित असलेला वाण असा जॅकी 9218 हा सुद्धा तुम्ही निवडू शकता. या 4 पैकी कोणत्याही एका वाणाची निवड तुम्ही केली तरी चालेल. बरं बरं. बळीराम पाटील, तुम्ही हरभऱ्याला बीज प्रक्रिया करत असता काय? हो. तर सर तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा सांगतील याच्यासाठी की यावर्षी जमिनीत ओलावा जास्त आहे, त्याच्यामुळे मर येण्याची शक्यता आहे. बघा, हरभऱ्याला मरची समस्या फार येत असते. त्यामध्ये बीज प्रक्रियेचा एक आपल्याला महत्त्वाचा एक भाग म्हणून घ्यायचा आहे. तर बीज प्रक्रियेसाठी आपल्याला थायरम प्लस कार्बॉक्झिन बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं. त्यापैकी विटावॅक्स पॉवर म्हणा, हे 1 किलोला 3 ग्राम याप्रमाणे बीज प्रक्रिया करून आपल्याला लावायचं आहे. याशिवाय पेरणीच्या 1 तास अगोदर ट्रायकोडर्मा पावडर 1 किलोला 10 ग्राम लावूनच आपल्याला पेरणी करायची आहे, की जेणेकरून याच्यावरती मरचा प्रादुर्भाव आपला हरभरा येणार नाही आणि आपला हरभरा जो जळतो थोडा उगवून आल्यावरती आपल्याला असं दिसते की त्याच्या उधळी लागते, ते पूर्ण ती ओळच जळायला लागते. तर तो जळण्याचं प्रमाण अतिशय कमी होऊन जाईल. तर ट्रायकोडर्मा 1 किलोला 10 ग्राम प्रमाणे किंवा विटावॅक्स पॉवर 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे याची आपल्याला बीज प्रक्रिया करूनच आपल्याला हा पेरायचा आहे. बरं बरं. ठीक आहे बळीराम पाटील, धन्यवाद तुम्ही फोन केल्याबद्दल. बरं बरं, धन्यवाद सर. आता बळीराम पाटील यांनी आपल्याला खूप छान प्रश्न विचारला आणि मला असं वाटतं की बीज प्रक्रिया हा खरंच महत्त्वाचा भाग यावर्षी राहणार आहे. त्याच्यानंतर हरभऱ्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं पण म्हणणं आहे किंवा जर पाऊस आला तर किंवा पाणी दिल्यामुळे तणं निघतात, तर याच्यात शिफारशीत काही तणनाशकं आहेत का? कारण बऱ्याच वेळा असं होते की शिफारस नसताना एखादं तणनाशक मारल्या जाते, त्याच्यामुळे हरभऱ्याचं नुकसानही होते. महत्त्वाचा प्रश्न तुम्ही इथे विचारलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभऱ्यामध्ये तणनाशकाचे प्रयोग केले, पण उगवून आलेल्या हरभऱ्यामध्ये कोणत्याही तणनाशकाची शिफारस नाही आहे. मग तणनाशकाची शिफारस आहे कोणती? पेरणीनंतर 24 ते 48 तासाच्या आत त्याचा केमिकल जे नाव म्हणतो आपण त्याला पेंडिमिथॅलिन 38.7% या नावाने बाजारामध्ये तो घटक मिळतो. एकरी 800 ml 120 लिटर ते 150 लिटर पाण्यामध्ये पेरणीच्या मागच आपल्याला लगेच त्याची फवारणी करायची आहे. उभ्या हरभऱ्यामध्ये कोणतंही तणनाशक फवारू नये. मला असं वाटतं की शेतकरी बंधूंनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जर आपण पेरणीपूर्व जर फवारू शकलो नाही तर उगवणच्या नंतर आपण कोणतंही तणनाशक न फवारता जी आपली पारंपरिक पद्धती आहे डवरणी आणि त्याच्यात निंदन वगैरे करून तण मुक्त जर ठेवला तर आपल्याला त्याचा खूप फायदा होते. सर आता तुम्ही सांगताना पाणी व्यवस्थापनाबद्दलही सांगितलं की तुम्ही फुलोरा लागण्याच्या सुरुवातीला पाणी देणं हे उचित राहील, जे की खूप महत्त्वाची अवस्था हरभऱ्याची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं सर व्यवस्थापन किंवा हरभरा लागवड तंत्रज्ञानमध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तो हरभऱ्यावर येणाऱ्या अळ्या सगळ्यात जास्त नुकसान होते ते अळ्यांपासून होते. तर त्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन. आता सगळ्यात सुरुवातीला हरभऱ्यामध्ये जी समस्या आहे ती मरची. मग आता या मरच्या समस्येसाठी आपल्याला उपाय काय? तर त्याच्यासाठी आपण एक सुधारित वाण निवडावे. मुद्दा क्रमांक 1 त्याच्यामध्ये राजविजय 204 सांगितला, फुले विश्वराज सांगितला, PDKV कणक सांगितला, PDKV कांजन सांगितला. यापैकी आपण मर रोगास प्रतिकारक वाण निवडावे. याशिवाय याला आपल्याला एक बीज प्रक्रियेमध्ये थायरम 37.37% अधिक कार्बॉक्झिन 37.37%, वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारात वेगवेगळ्या नावाने येतं, विटावॅक्स पॉवर नावाने येतं. त्याचा डोज आहे 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे, प्लस पेरणीच्या 1 तास अगोदर 1 किलोला 10 ग्राम प्रमाणे आपण ट्रायकोडर्माची सुद्धा बीज प्रक्रिया करायची आहे. नंतर यापासून काय होईल, आपल्याला जमिनीतून होणाऱ्या रोगांपासून तिथे सर्वप्रथम त्याला आपल्याला कंट्रोल म्हणा चांगला आपल्याला त्याच्यासाठी एक मिळू शकतो. नंतर दुसरा प्रश्न होता तर अळ्यांचं नियोजन. आता अळ्यांमध्ये प्रामुख्याने आपल्या हरभऱ्यावरती 1-2 प्रकारच्या अळ्या आपल्या प्रामुख्याने दिसून येतात. एक घाटा पोखरणारी अळी ज्याला म्हणतो आपण, घाटी अळी ज्याला बोली भाषेमध्ये बोलतो, आणि शेवटी एक सुरुवातीच्या एक उंट अळी आणि तंबाखूची पाणी खाणारी अळी, अशा 2 अळ्या आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फार महागडं काही घेण्याची आपल्याला गरज नाही. त्याच्यामध्ये अळीचं आपल्याला एक निरीक्षण करायचं आहे
की 1 मीटरमध्ये किती अळ्या आपल्याला आढळून येतात, 8 किंवा 10पेक्षा अळ्या आढळल्या तरच आपल्याला फवारणीची शिफारस त्याच्यामध्ये करायची आहे, किंवा फवारणी करायची फारशी गरज पडत नाही. पण घाटे अळी जेव्हा येईल त्यासाठी आपण मला वाटतं परत एखादा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेता येईल, आणि घाटे अळीचं नियोजन कसं करायचं त्याबद्दल आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम करून सांगता येईल. सर, हरभऱ्याचे वाण सांगितले तुम्ही, त्याचं मर रोगाच्या संदर्भातही सांगितलं, परंतु मला असं वाटते की हरभऱ्याच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वपूर्ण विषय सांगायला पाहिजे की याचं खत व्यवस्थापन किती आणि कसं केलं पाहिजे. हरभऱ्याला खत देताना त्याचा डोज ठरलेला आहे शास्त्रीय पद्धतीनं. तो डोज किती आहे? 25-50-30, म्हणजे 25 नत्र, 50 पुरत व 30 पालाश एवढा त्याला प्रति हेक्टरी घ्यायला पाहिजे. मग आता याचं खतात रूपांतर केल्यावर कसं, तर प्रति एकरी कसं होईल बा? तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो की बा एकरी आम्ही खताच्या बॅगा किती टाकायच्या? सोपा प्रश्न. मग आता आपल्याला बाजारात उपलब्ध खत कोणतं आहे? उदाहरणार्थ सर्व शेतकऱ्यांना DAP हे खत फार आवडतं आणि माहिती आहे. तर DAPमध्ये जर का बघितलं तर घटक आहे 18-46-00. मग याचा डोस कसा होईल? 18 म्हणजे DAP एकरी 1 बॅग अधिक 20 किलो पोटॅश, कारण की DAPमध्ये पोटॅश 0 आहे, अधिक 8 किलो दाणेदार सल्फर हे पेरतेवेळी प्रति एकर प्रमाणे द्यावे. मग आता प्रति एकरचा हिशोब हा असा आहे, गुणीला आपलं जितकं क्षेत्र आहे त्यानुसार आपण गुणाकार करावा. DAP एकरी 1 बॅग अधिक 20 किलो पोटॅश अधिक 8 किलो दाणेदार सल्फर खतात मिक्स करून पेरतेवेळी आपण त्याला द्यावे. हा झाला एक ऑप्शन. याशिवाय काही शेतकरी म्हणतात की बा DAP आम्हाला मिळालं नाही किंवा आम्हाला DAP नाही घ्यायचं आहे, आम्हाला दुसरं ऑप्शन सांगा. मग दुसरं ऑप्शनमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे 20-20-0-13. आता 20-20-0-13 मध्ये जर का टाकायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला पेरणी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 62 किलो प्रति एकर प्रमाणे फेकून द्यायचं आहे 15 दिवस अगोदर. पेरतेवेळी 20-20-0-13 एकरी 1 बॅग अधिक 20 किलो पोटॅश. इथे सल्फर देण्याची गरज नाही, कारण की 20-20-0-13 मधून ऑलरेडी सल्फर आपल्याला मिळाला आहे. फक्त याच्यामध्ये सुधारणा एक करावं लागते की माती परीक्षणाच्या आपण शिफारशीनुसार याची मात्रा कमी जास्त करावी. तर एक मातीचा नमुना तपासून घेतल्यास फार छान, अन्यथा हे रिकमेंडेड डोजनुसार हे असं वापरावे. 20-20-0-13 एकरी 1 बॅग पेरणी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट 62 किलो अधिक 20 किलो पोटॅश आपण त्याला द्यावं. मला सध्याच्या परिस्थितीत सर हे जे तुम्ही खत व्यवस्थापन सांगितलं या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी खत व्यवस्थापन तर केलंच पाहिजे, पण बऱ्याच वेळा काय होते, हरभरा उगवल्यानंतर त्याच्यात सुरुवातीच्या काळात काही किडी येतात, ते झाड त्या जमिनीच्या पासून त्याला बरोबर कट देतात आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की हा मर आलेला आहे, परंतु ते हिरवत झाड वाढते, त्याच्यामुळे तो काहीतरी किडीचा प्रादुर्भाव असतो. तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी कीड कशी ओळखावी आणि त्याच्यावर काय उपाययोजना करावी? बघा, सुरुवातीला हरभरा आपला एक 4-4 बोटं म्हणा किंवा 6-6 बोटं एवढे उंचीचं झाल्यावरती त्याला एक प्रामुख्याने एका किडीचा प्रादुर्भाव होतो, त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये म्हैस किडा. बरोबर. शेतकरी बरेच त्याला कतरण लागणं असं म्हणतात हरभऱ्याला. कतरण लागणं म्हणजे काय? हरभरा जमिनीचा हा भाग जिथून वरती आलेला आहे तिथं त्याला तो म्हैस किडा कतरतो. मग आता हा येतो का? आता हा येतो कसा? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं सोयाबीनचं कुटार. आता सोयाबीन सगळ्यांची शेतकऱ्यांची काढणं चालू आहे. आता हे कुटाराचं जे सोयाबीनची गंजी काढताना ते कुटार शेताकडे त्याचं त्या मशीनचं तोंड करतात बरेच शेतकरी. मग ते कुटार पूर्ण त्या शेतानं पसरतं. आता जसं हे त्या कुटार त्या शेतामध्ये पसरतं तिथं म्हैस किडे त्याच्या खाली आपले अंडे देतात त्या ढेकळांच्या खाली त्या कुटारामध्ये, आणि जसा हरभरा वरती आला की त्यांना खायला काही नसतं की ते याच्यावरती हे करतात. याच्यामध्ये सर्व सोपा उपाय काय? हे कुटारचं तोंड तिकडे न करता धुऱ्याकडे करणे, बरोबर, जेणेकरून किंवा एखादी फारी टाकून आपलं कुटार भरून नेणे. त्यामुळे याचा म्हैस किड्याचा प्रादुर्भाव हा येणार नाही. आणि एवढं करून जरी आलं तरी आपल्याकडे क्लोरोपायरिफॉसचा आपल्याला त्याच्यावरती चांगला दाट फवारा एक आपल्याला घ्यायचा आहे. आल्यास फार म्हैस किड्याचा प्रादुर्भाव आल्यास आपल्याला तो घेता येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्याच्यापासून म्हणजे आपल्या कुटाराचं व्यवस्थापन करून प्रतिबंध करू शकतो. बरोबर. सर, आता पीक म्हटलं की जसं तुम्ही कीड नियंत्रण सांगितलं आणि कीड नियंत्रणाचा फवारणी ज्यावेळेस करतात त्याच्यासोबतच शेतकरी काही हरभऱ्यावर संप्रेरके सुद्धा फवारतात. बरोबर. परंतु याच्याविषयी काही असं स्पष्ट रिकमेंडेशन कोणाला काही माहीत नाही. त्याच्यामुळे काय होते की नेमकं संप्रेरकांचा वापर करावा का
जर करावा तर कोणत्या आणि किती केला पाहिजे या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करावं. बघा, संप्रेरकाचा संतुलित वापर करणे हा फार महत्त्वाचा एक घटक आहे. मग संप्रेरके वापरण्याची शिफारस सुद्धा झालेली आहे. त्याच्यामध्ये संप्रेरकामध्ये सर्वांना सुपरिचित असलेलं जिब्रॅलिक ॲसिड 90% वालं बाजारामध्ये मिळतं. त्याची शिफारस हरभरा पिकावरती केलेली आहे. त्याची फवारणी 2दा करावी. एक 50% फुलोरा असताना आणि दुसरं फुलोऱ्याचं रूपांतर गाठ्यांमध्ये झाल्यावर असं करावी. मग मात्रा किती? त्याची मात्रा आहे 100 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्राम फक्त. परत एकदा मी सांगतो, 100 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्राम फक्त. बरोबर कंपनीने पॅकिंगच 1 ग्रामचं बनवलेलं आहे. बरोबर. म्हणजे 1 ग्रामच्या 2 डब्यामध्ये, जसं डबी पॅकिंग येतं त्याला, प्लॅस्टिकची पाऊच येते, त्याचं 2 आणि तिसऱ्या डबीतलं 0.5 ग्राम असं 2.5 ग्राम आपलं 2.5 ग्रॅमच्या पण पॅकिंग आहे मार्केटमध्ये. तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो. 2.5 ग्राम प्रति एकर याप्रमाणे 100 लिटर पाण्यात फवारणी करावी. त्याच्यासोबतच जिब्रॅलिक ॲसिड हे विरघळत नसल्यामुळे त्याच्यासोबतच कंपनीने आता ॲसिटोनची पुडी सुद्धा देते. तर त्यामुळे ॲसिटोनची पहिले पाण्यामध्ये टाकावं, त्याच्यानंतर जिब्रॅलिक ॲसिड टाकून त्याची फुलोरा अवस्थेमध्ये एकदा आणि दुसरी घाटे अवस्थेमध्ये दुसरी संप्रेरकाची फवारणी आपल्याला करायची आहे. सर, नक्कीच आपण जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं, म्हणजे जे लागवड संदर्भात जे तुमचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं मर प्रतिकारक वाणाची निवड करणे, जमिनीची मशागत करणे किंवा या किडींपासून वाचण्यासाठी उपाययोजना करणे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आजच्या या कार्यक्रमात दिली. आणि पुन्हा जे घाटेअळी संदर्भात जो विषय आहे तो तुम्ही सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा याच्यावर त्या परिस्थितीमध्ये एखादं मुलाखत परत आपल्याला घ्यावं लागेल, मुलाखत प्रसारित करता येईल. तर आजच्या दिवशी आपल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि हा विषय चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल या दृष्टीनं तुम्ही मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे ऐकलात. विषय होता सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान. तज्ज्ञ होते कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात वेळ झाली आहे आजचे कृषी मालाचे बाजारभाव जाणून घेण्याची. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1850 ते 1960, आवक 34 क्विंटल. गहू लोकल 1965 ते 2610, आवक 42 क्विंटल. उडीद 3975 ते 5505, आवक 57 क्विंटल. मूग 4500 ते 7305, आवक 60 क्विंटल. तूर 6000 ते 6850, आवक 843 क्विंटल. हरभरा 4800 ते 5580, आवक 248 क्विंटल. तीळ 8500 ते 9600, आवक 9 क्विंटल. मका 2075 ते 2075, आवक 23 क्विंटल. सोयाबीन 3900 ते 4315, आवक 3305 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया आजचं हवामान वृत्त. आजचं कमाल तापमान 31.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 8.5 तास, हवेचा ताशी वेग 0.5 किलोमीटर. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 37%. बाष्पीभवनाचा वेग होता 4.5 मिलीमीटर. कालचा पाऊस 0 मिलीमीटर आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस हा 775.4 मिलीमीटर एवढा नोंदवला गेला. आत्ताच आपण हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेतलं. शेतकरी मित्रो, आजच्या हवामान वृत्तासोबतच आपल्या आजच्या किसान वाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या
नव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढण सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसान वाणी कार्यक्रम ऐकला.